कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामधला राजकीय वाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय होता। एकमेकांची राजकीय लायकी काढत हे दोनही नेते प्रत्येक सभेमधून एकमेकांवर टीकेचे वार करत होते। मात्र गेल्या काही महिन्यांपासून महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे हे दोघेही शांत भूमिकेत दिसून येत आहेत। त्यांच्यातला राजकीय वाद आता मिटलाय अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेनेच्या एका पक्षप्रवेशादरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेत सुनील तटकरे यांच्याशी असलेला राजकीय वाद आता मिटला असल्याचे संकेत दिलेत। त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा टोकाचा असलेला संघर्ष रायगड जिल्ह्यातून हद्दपार होताना दिसणार आहे। आणि आमचा सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे। आजही आदित्यताई आम्ही बरोबर होतो, तटकरे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आज होते। त्यामुळे शिंदे साहेबांशी सुद्धा चर्चा त्याच्या संदर्भात झालेली आहे आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करणार आहेत। आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये असलेला राजकीय वाद हा सुधाकर घारे यांच्या राजकारणासाठी पोषक होता। सुनील तटकरे यांची बाजू मांडत सुधाकर घारे यांनी कायम आमदार महेंद्र थोरवे यांना विरोध केला। सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवत कित्येकदा सुधाकर घारे यांनी त्यांचं राजकारण पणाला लावलं। मग आता अचानक सगळं विसरून आणि टोकाचा संघर्ष दूर सारत सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी हातमिळवणी कशी केली अशा चर्चांना उधाण आलं आणि अचानक 2 दिवसांपासून सुधाकर घारे यांचा फोन नॉट रिचेबल झालाय। नेहमी जनतेच्या समस्या सोडवत ऑफिसमध्ये असणारे सुधाकर घारे फोन बंद करून संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेत। त्यामुळे सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। सध्या सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चा चुकीच्या आहेत। प्रत्यक्षात माझ्यावर छोटी शस्त्रक्रिया झालेली असून येत्या 8 दिवसात मी पूर्णपणे बरा होऊन पुन्हा एकदा सर्वांच्या संपर्कात येणार आहे अशी एक सोशल मीडिया पोस्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शेअर करण्यात आली आहे। सुनील तटकरेंसाठी सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी राजकीय दुश्मनी घेतली, पण आता सुधाकर घारे यांनाच अंधारात टाकून सुनील तटकरे राजकीय संघर्षातून काढता पाय घेत असतील आणि काही राजकारण खेळत असतील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जोपर्यंत सुधाकर घारे स्वतःहून माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत खरं काय ते समजणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।